हॅलो एव्हरीवन, हा आहे किचन व्होकॅब्युलरीचा पार्ट 2. पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल तर वर आय बटनवर तुम्हाला लिंक दिसत असेल, त्यावर क्लिक करून पार्ट 1 पाहायला विसरू नका. तर किचन व्होकॅब्युलरीच्या या व्हिडिओमध्ये आपण किचनमध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया यांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आणि त्यांचा वाक्यात योग्य वापर कसा करायचा हे आपण पाहत होतो. तर सुरुवात करूयात. पहा, पहिला शब्द आहे बॉईल. बॉईल म्हणजे उकळवणे. मग वाक्य पहा, चहा बनवण्याआधी पाणी उकळा. बॉईल द वॉटर बिफोर मेकिंग टी. बॉईल द वॉटर बिफोर मेकिंग टी. नेक्स्ट वर्ड आहे सिमर. सिमर म्हणजे मंद आचेवर उकळवणे. मग वाक्य पहा, दूध 20 मिनिटं मंद आचेवर उकळा. सिमर द मिल्क फॉर 20 मिनिट्स. सिमर द मिल्क फॉर 20 मिनिट्स. पहा, बॉईल म्हणजे हाय फ्लेमवर उकळवणे आणि सिमर म्हणजे मंद आचेवर उकळवणे म्हणजेच लो फ्लेमवर उकळवणे. नेक्स्ट वर्ड पहा, मिक्स. मिक्स म्हणजे मिसळणे किंवा कालवणे. मग वाक्य पहा, भाजीमध्ये मसाले नीट मिसळा. मिक्स द स्पायसेस वेल इन द करी. मिक्स द स्पायसेस वेल इन द करी. नेक्स्ट वर्ड आहे ब्लेंड. ब्लेंड म्हणजे एकजीव करणे. मग वाक्य पहा, हे सर्व एकजीव करा. ब्लेंड इट ऑल टुगेदर. ब्लेंड इट ऑल टुगेदर. नेक्स्ट वर्ड आहे स्टर. स्टर म्हणजे ढवळणे. मग वाक्य पहा, सूप सतत ढवळत राहा. स्टर द सूप कंटिन्युअसली. स्टर द सूप कंटिन्युअसली. नेक्स्ट वर्ड आहे टेम्पर. टेम्पर म्हणजे फोडणी देणे किंवा तडका लावणे. मग वाक्य पहा, डाळीला कोथिंबीर आणि मोहरीची फोडणी द्या. कसं येईल? टेम्पर द दाल युझिंग मस्टर्ड सीड्स अँड कोरिएंडर. टेम्पर द दाल युझिंग मस्टर्ड सीड्स अँड कोरिएंडर. इथं आपण मोहरीसाठी मस्टर्ड सीड्स हा शब्द वापरतो. मग जिऱ्यासाठी काय शब्द वापरला जाईल हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट वर्ड आहे गार्निश. गार्निश म्हणजे सजवणे. आता सजवणे म्हणजे आपण एखादा पदार्थ तयार केल्यानंतर कोथिंबीर वगैरे घालून सजवतो, त्याला गार्निश म्हणायचे. मग वाक्य पहा, सूप कापलेली कोथिंबीर घालून सजव. गार्निश द सूप युझिंग चॉप्ड कोरिएंडर. गार्निश द सूप युझिंग चॉप्ड कोरिएंडर. नेक्स्ट वर्ड आहे टेस्ट. टेस्ट म्हणजे चाखून पाहणे किंवा चव घेऊन पाहणे. मग वाक्य पहा, सूप चव घेऊन बघ किंवा सूप चाखून बघ आणि गरज वाटल्यास मीठ घाल. टेस्ट द सूप अँड ॲड सॉल्ट इफ नीडेड. टेस्ट द सूप अँड ॲड सॉल्ट इफ नीडेड. नेक्स्ट वर्ड आहे मेल्ट. मेल्ट म्हणजे वितळवणे. मग वाक्य पहा, चॉकलेट हळूहळू वितळव जेणेकरून ते जळू नये. मेल्ट द चॉकलेट स्लोली टू अवॉइड बर्निंग. मेल्ट द चॉकलेट स्लोली टू अवॉइड बर्निंग. नेक्स्ट वर्ड आहे स्क्वीज. स्क्वीज म्हणजे पिळणे. मग भाजीमध्ये लिंबू पिळ. कसे? स्क्वीज द लेमन इन द करी. स्क्वीज द लेमन इन द करी. नेक्स्ट वर्ड आहे स्प्रेड. स्प्रेड म्हणजे पसरवणे. मग वाक्य पहा, ब्रेडवर पीनट बटर पसरव. कसे? स्प्रेड द पीनट बटर ऑन द ब्रेड. स्प्रेड द पीनट बटर ऑन द ब्रेड. तर हा होता किचन व्होकॅब्युलरीचा पार्ट 2. यामध्ये तुम्हाला कोणते शब्द नवीन वाटले, जे तुम्ही पहिल्यांदाच ऐकलेत, असे मला कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक हवा आहे ते सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.